अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करावे असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद संजय भाऊ। आज गातेस गावामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा व होळी चषक याच्या आयोजनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आमचे मित्र निलेशजी भोईर साहेब, माझे जवळचे सहकारी नवनीतजी ठाकरे साहेब, वाडा पंचायत समितीचे उपसभापती अमोलजी पाटील, डॉक्टर भाई वलटे, माझ्या खांद्याला खांदा ज्यांनी उल्लेख केला, खांद्याला खांदा लावता लावता खांदा एक बाजूने उतरवला असे माझे मित्र संदीपजी दुपारे, या गावच्या सरपंच संजनाताई, सदस्य दिव्याताई, प्रशांत, संजय, विकास, तुझं नाव जनार्दन आहे मला माहीत नाही, खंडू आम्ही तुला सांगतो, आणि उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक बंधूंनो, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कारण की आजकालच्या या जीवनामध्ये आणि जीवनशैलीमध्ये प्रचंड ओढाताण सगळ्यांची झालेली आहे, आणि अशाही परिस्थितीमध्ये आपण जे आपले पितृतुल्य ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला प्रशांत, त्याबद्दल निश्चितपणाने तुमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी निश्चितपणाने आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत। पिढ्या दर पिढ्या आपल्यामधलं आणि ज्येष्ठ नागरिकांमधलं जो अंतर आहे ते अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेलं आहे, आणि म्हणून ते अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल हा विचार आपल्या मनामध्ये येणं ही सगळ्यात मोठी एक चांगली गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की दैनंदिन जीवनामध्ये डॉक्टर साहेब आपण वावरत असताना खरं तर आपण एवढे काही गोष्टींकडे वाहवत चाललो आहोत की आपल्यामध्ये आणि आपल्या वडीलधाऱ्यांमध्ये संवाद जो पूर्वीच्या काळामध्ये असायचा तो अलीकडच्या काळामध्ये राहिलेला नाही, आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांना आज ज्या गोष्टीची गरज आहे ती फक्त दोन शब्द प्रेमाचे जे आपल्या माध्यमातून त्यांच्या कानापर्यंत पोहोचतील त्याच्यातनं जे समाधान त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आमच्यासारखी, मी स्वतःला तरुण सांगणार नाही कारण की तरुणाचं जी माळ आहे ती अमोल पाटील यांच्या गळ्यात टाकलेली आहे, पण आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून ते होताना बघायला मिळत नाही, हे दुर्मिळ झालेलं आहे। मला आज या ठिकाणी निश्चितपणाने धन्यवाद द्यावेसे वाटतात तुम्हाला सगळ्यांनाच की आज ही सगळी मंडळी त्यांनी स्वतःचं वर्तमान हे झिजवलं आणि आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं, त्यांचा कुठेतरी तुम्ही आज या ठिकाणी सन्मान करताय। आज या मंडळींनी आपल्यावर संस्कार केले नसते, आपलं पालन पोषण आणि आपल्याला मार्ग दाखवला नसता तर कदाचित आज आम्ही या व्यासपीठावर बसण्याच्या योग्यतेचे झालो नसतो। ही मनामध्ये एक धारणा आपण ठेवून आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल निश्चितपणाने आपलं मला कौतुकच करावं असं वाटतंय। आपल्या माध्यमातून अनेक कार्यक्रम झालेत, मला वाटतं एक आदर्श कार्यक्रम तुमचा पूर्वीच्या काळामध्ये व्हायचा तो म्हणजे 31 डिसेंबरचा, तो अजूनही सुरू आहे। रक्तदान शिबिर असेल, शैक्षणिक बाकी काही गोष्टी असतील किंवा काही चांगले, म्हणजे त्या काळामध्ये मला आठवतंय की गाव होता आणि त्याचा आदर्श इतर आजूबाजूचे सगळे गावं घ्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे सामाजिक उपक्रम त्या पद्धतीने राबवले जायचे। मला आठवतंय की माझे वडील कैलासवासी बबनराव गणपत पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या गातेस गावांनी खंबीरपणे त्यांना पाठिंबा दिला,
ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले। ही सगळ्यात मोठी या ठिकाणी व्यक्त करण्यासारखी माझ्याकडे ती आठवण आहे आणि या गातेस गावाने नेहमीच प्रेम दिलेलं आहे। डॉक्टरांनी मगाशी सांगितलं मला भरभरून प्रेम दिलं, तुम्हाला बायको जे गावाने दिली। आमच्या आत्यासा याच गावात आहेत, माझी तर एक भाची पण याच गावात आहे। अशी नाती गोती अनेक, माझा साडूस पण एक याच गावातला आहे, बरेच लोकांना माहीत नसेल, आहे का माहीत प्रशांत? आहे माहीत ना? म्हणजे अशी आपली नाती गोती आहेत, जिव्हाळ्याचे आपले संबंध आहेत। आमचं फियाजी या ठिकाणी बसलेले आहेत। फियाजी वय किती झाला? 90 वय झाला, सेंचुरी पुरी करायची आपल्याला। मला सगळ्यांना आपल्याला, पण ती सेंचुरी कधी पुरी होऊ शकते? जेव्हा आपल्यासारख्या लोकांनी, म्हणजे आपण जे आता तारुण्यात आहोत किंवा मध्यम वयात आहोत, त्यांच्याकडनं त्यांनी जर साथ घातली, तर आपण साथ दिली, तर ते शक्य होऊ शकते। आज त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षा नाही, फक्त 2 शब्द प्रेमाची अपेक्षा आहे। गोतळणे गुरुजी कधी भेटले, त्यांना हात केला, त्यांना नमस्कार केला, बरं वाटते त्यांना, एवढंच पाहिजे। हे प्रेम आहे, याच्या पलीकडे त्यांच्या अपेक्षा काय आहेत? उलट आपल्या जीवनासाठी त्यांनी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवून आपल्याला आज हे भवितव्य दाखवलं। याच्यापेक्षा आणखीन त्यांच्याकडनं आपल्याला काय अपेक्षित आहे? परंतु आजच्या या जगामध्ये संवाद कमी झाला आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आज जी गरज आमची आहे ती गरज आज कोणी पुरी करू शकत नाही, ती आपल्या माध्यमातून, या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून आपण पुरी करताय। हा निश्चितपणाने एक स्तुत्य असा उपक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जात आहे। मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं, संजयनी पण सांगितलं की गातेस गावचं आपलं नातं, आपले संबंध, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांनाच ज्ञात आहेत। अमोल पाटील या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य झाले, त्यांनी अनेक विकासात्मक कामं केली। मला वाटतं ग्रामपंचायतचं कार्यालय माजी खासदार कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून आलं, ते पूर्णत्वाला झालेलं आहे। एक रस्त्याचा तुमचा प्रश्न आहे, आता मी आणि संदीपनी चर्चा केली, PMJSYचा उल्लेख झाला, मुख्यमंत्री सडक योजनेचा उल्लेख झाला। मी तिकडनं येताना मी सांगितलं, अरे ज्येष्ठ नागरिकांना चालायचं खड्डं झालं तर रस्त्यावर, यो रस्ता बेस करून घ्या, तिकडं भाजी बिजी आणा, एक राऊंड कधी वाटतंय असं तुम्हाला पण का जावा आपले शिरीष पाड्या पावत चालत चालत फेरफटका माराय, पण ती रस्त्याची अवस्था चांगली नाही, तर आपल्याला तो कसा करून घेता येईल? तर मी संदीपला सांगला का आपली एक आयडिया करू, लेंथ लागते त्याला 2 किलोमीटर लागते साधारणपणे PMJSYला। मी आपले गातेशा आणून इकडे नेऊ, हॉलिवूड करणं, तिकडून काढू तिकडे ते बाजूला बाहेर, 2 किलोमीटर झाला, रस्ता होऊन जाईल त्यांचा, त्यांनाही बरा होईल। असा काहीतरी जुगाड करू आपण, नाही तरी काहीतरी आपला सगळा जुगाड होत चाललाय आतापर्यंत, तर तो जुगाड आपले करू। अतिशय चांगल्या पद्धतीचे लोक, सात्विक लोक या गातेस गावामध्ये, अनेक लोक माळकरी आहेत या गावामध्ये, खऱ्या अर्थाने त्यांच्याशी संवाद असणं गरजेचं आहे। कारण की आजकाल जसं आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अंतर पडत चाललंय, तसंच भगवंतामध्ये आणि आमच्यामध्ये देखील अंतर पडत चाललेलं आहे। ते अंतर कमी करायचं असेल तर यांच्याबरोबर संवाद केला तर तो संवाद भगवंतापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी हे लोक करतील, असा मला निश्चितपणाने ठाम विश्वास आहे। आणि म्हणून यांच्याबरोबरचा संवाद म्हणजे भगवंतांच्या बरोबरचा संवाद आहे असं मी स्वतः मानतो। आणि म्हणून आज या निमित्ताने आपण मला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केलात, कारण आम्ही घरची माणसं आहोत, आमचा सन्मान करायचा काही कामच नाही, घरचीच आहोत आपण सगळे। आता सुभाष तर रोजच भेटतो, त्याच्या हॉटेलात जेवायला जातो, ही बाकी सगळी मंडळी कधी कधी भेटते, तो मामा भेटतो आम्हाला कधी कधी, हटकतो मला असं पाठीवर हात मारतो, मला सांगतो काय रे कुठे आहेस तू, दिसच नाही। अरे बाबा इथंच आहो, कुठं जाणार नाही, तुमच्या मध्ये जाओ, कुठं जाणार नाही, तुम्ही मला लांब जाऊ देऊ शकणार नाही आणि मी पण तुमच्यापासून लांब जाणार नाही। परंतु जीवनमान असं बदललेलं आहे का कधी कधी बराच अंतराने आपल्या एकमेकांशी भेटीगाठी होतात, त्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आपण जो केलाय त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ज्येष्ठ नागरिकांमध्ये महिला वर्ग पण असेल ना, पुरुषांनाच बोलवलाय, महिलांना पण बोलवलं असतं तर आमच्या 2 बायांना बरा वाटला असता, मग त्यांना पण बोलवा, म्हणजे आता त्यांच्या बरोबरीने त्यांचा पण सन्मान झाला असता। ठीक आहे, असो,
आता सुरुवात आहे, चांगली गोष्ट आहे. नाही नाही, पुढच्या वर्षी दोघांचा घ्या, नाही तर मग परत घरी भानगडी लावाल तुम्ही. असं काय करू नका. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मी निश्चितपणाने आपले निलेश भोईर साहेब असतील, संदीपजी दुपारे असतील, अमोलदादा असतील, भाई असेल, नवनीत शेठ असतील, यांना देखील धन्यवाद देतो की त्यांचा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या गावाशी संपर्क आहे. अमोल तर तुमच्या गावचा खातेदारच आहे, तिकडे जागा आहे. माझे सासूरवाडीचे लोकांची पण नावं आहेत, त्याच्यावर पण इच्छाला नाही. जाऊ दे, काय हरकत नाही. पुढं मागं काय केला त्याने तर थोडाफार काय देईल तर देईल आपल्याला. सरकवीन सरकवाल का नाही, अपेक्षा ती नाही, पण एक गमतीचा भाग म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपल्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम प्रशांतजी, या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम फक्त आपल्याला करायचं आहे, बाकी काही नाही. त्यांच्या अपेक्षा काहीच नाहीत आपल्याकडनं, उलट आपल्या एक्सपेक्टेशन्स त्यांच्याकडनं आहेत. का बाबांनी माझे नाव काय केलंय का नाही, 7/12 नाव माझा चढणार आहे का नाही. अरे बाबा, होईल ना, वारसा हक्काने त्या पण होईल. पण आजच भांडगाय आपली तयारी आहे. त्याला जास्त देऊ नको, मला जास्त दे. मी मोठा आहो, मी बारीक आहो, मी आमका आहो, मी तुला सांभाळतो, मी तुझं औषध पाणी करतो. ही मानसिकता आपल्याला बदलली पाहिजे. आणि म्हणून ही मानसिकता आपण बदलली तर निश्चितपणाने त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो, एक चांगला कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतलात. खरंच तो संवाद होणं फार अपेक्षित होतं. कारण की आम्ही येतो इथं भूलतापा देतो, परत जातो, परत भेट होत नाही. असं पण होतं कामा नाही. सगळी जीवाभावाची आहेत, चांगल्या विचारांची लोक आहेत. गातेशची अनेक लोक सरकारी नोकरीमध्ये होती, तुम्हाला खरं सांगतो. अनेक लोक, काही याच्यातली PWD मध्ये पण होती, काही पंचायत समिती, आमच्या गोतार नाही त्या PWD मध्ये होती, काही मैल बिगारी हे ते काम करायची. अतिशय कष्टाळू हा गाव आहे. भाजीपाला पहिले कुठंच लागत नव्हता, गातेसला भाजीपाला. रेती कुठं निघत नव्हती गातेसला, या भानगडी गातेसची रेती वशा त्या जेमतेम आम्ही मिठवल्या. सुभाषला माहित आहे, तिकडे केशवदा आहे, बाबा मिठवा पालघरी, पैसे कमवा, कशाला भांडेला करता गावातच, जाऊ दे बोलते. तर ही अशी चांगल्या पद्धतीची लोक, चांगल्या विचारांची लोक आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये मिळालीत. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली वाटचाल करण्याची आज आवश्यकता आहे. प्रशांत, पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांनाच या निमित्ताने मी कदाचित जास्त बोललो असेल, परंतु आपण मला संधी दिलीत. बरेच दिवस मला पण कोणी बोलूनच देईन. पहिले मी असं पुढचे वाकडावर बसवतो, आता मला मागं बसवते ना. आता काय करणार, बसताव मी पण गरीबासारखा. बाबा चला तुम्ही बोलून घ्या, आम्ही ऐकतो. इलाज नाही, काळ बदलला तसा आपल्याला पण बदलला पाहिजे, बरोबर नाही. पहिले लय सत्कार व्हायचं, मान सन्मान, शाली काय ना काय 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 काय. अलीकडच्या काळामध्ये कोणीच करीत नाही, खातेच केला, त्याबद्दल त्यांचा आभार. एवढं सांगून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद योगेश दादा. साधेपणामध्ये